भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद पाटील. माझ्या मराठी गुरु 1981 या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिनावर आधारित एक निबंध पाहणार आहोत. निबंध कसा लिहायचा, त्यात किती पॅरेग्राफ असावे, त्याची रचना कशी असावी, हा निबंध तुम्ही लक्षपूर्वक ऐका, स्वतः वाचा आणि त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनालाच गणराज्य दिन असेही म्हटले जाते. या दिवशी संपूर्ण भारतात ध्वजारोहणाचे कार्यक्रम होतात. ठिकठिकाणी तिरंगा फडकवला जातो. संपूर्ण भारत जणू या तिरंग्याच्या 3 रंगामध्ये अगदी तिरंगामय होऊन जातो. भारताची राजधानी दिल्ली येथील कर्तव्य पथावर राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकवला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. परंतु भारताचे स्वतःचे संविधान अस्तित्वात नव्हते. तेव्हा देशाचा राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी भारताने स्वतःचे संविधान तयार केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. संविधानाची निर्मिती झाली. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने या संविधानाचा स्वीकार केला. या दिवसापासूनच भारताचे कामकाज संविधानानुसार सुरू झाले. या दिवसाची आठवण राहावी म्हणून संपूर्ण भारतात हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात ध्वजारोहण केले जाते. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, समाजसेवी संस्था, शहर आणि गावागावात हा राष्ट्रीय सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. या दिवशी अनेक ठिकाणी वक्तृत्व, पारंपरिक वेशभूषा, देशभक्ती गीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. तसेच नृत्य आणि गायन यासारखे मनोरंजनाचेही कार्यक्रम सादर केले जातात. भारत माता की जय, वंदे मातरम अशा जयघोषाने प्रभात फेऱ्याही काढल्या जातात. संपूर्ण भारतात एक आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज आपण एक भारतीय म्हणून आदर्श भारत, आदर्श समाज निर्माण करण्याची शपथ घेऊ. जात, धर्म हा भेदभाव न करता एकजुटीने आणि एकोप्याने राहू. महान भारत देश घडू. जय हिंद. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आवडला ना हा प्रजासत्ताक दिनाचा निबंध? तर पटकन वही, पेन घ्या आणि तुमच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये हा निबंध लिहून काढा. हा निबंध आवडल्यास माझ्या मराठी गुरु 1981 या चॅनलला मनापासून लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.